हाँ चंदन जी हाँ भैया भाई फतेह का नंबर भेज भाई से बात कर लूँगा वहाँ से जल्दी बात करा था मुंबई का लफड़ा इधर लाए खाली भुगत रुक 2 मिनट क्या चल उसका नंबर दे चल साड़ू का भाई फतेह का नंबर निकाल के देना फटक से नवाब का नंबर निकाल के दे फतेह का दे और गाड़ी का नंबर निकाल के दे स्कूटी का नंबर दे हाँ भाई शार्पनी गाड़ी है तो को तकलीफ हो रही तो सो जा ना तो परेशान करके ले नागेवाडी टोल नाक्याजवळ आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे। एका व्यक्तीवर 3 जणांनी फायरिंग केलेली आहे। प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्याची बळीत आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे, परंतु जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेली आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघंही आपसामध्ये नातेवाईक आहेत। त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत त्यातला विक्टिम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथं आलेले आहेत। विक्टिम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे। गाडी पार्किंग करून तो चहा पाण्यासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे। त्यांचं पूर्ववैमनस्य आहे आणि त्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडलेली आहे। आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे। यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। किती राऊंड फायर झालेले आणि कशी जखम झाली? 3 राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला ओटीपोटाच्या खाली जांघेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे। जास्त गंभीर जखम नाहीये।